महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबिदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडी येथे कोजागिरी पौर्णिमेला सुरू झालेली काकडा आरतीची सांगता तुळशी विवाह सोहळ्याने आज शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर रोजी झाली आहे। हरिभक्त पारायण रमेश महाराज कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली खंद्रेश्वर भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी खंदरमाळवाडीत दररोज पहाटे काकडा भजनाचे आयोजन केले जात आहे। गावातील महिला पुरुषांची भल्या पहाटेच मोठ्या संख्येने यासाठी उपस्थिती असते। या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, तर संपूर्ण मंदिर परिसरात दीपोत्सव केला जातोय। तर याची सांगता कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाह सोहळ्याने झाली आहे। या कार्यक्रमाचे पौराहित्य रमेश महाराज कसबे यांनी केलंय, तर उपस्थितांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केलंय। तर या तुळशी विवाह सोहळ्यासाठी हरिभक्त पारायण रमेश महाराज कसबे, सरपंच गणेश लेंडे सर, सुभाष लेंडे, तंटामुक्ती अध्यक्ष रामनाथ कसबे, सोसायटीचे चेअरमन प्रमोद लेंडे यांच्यासह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी नवनाथ गाडेकर, घारगाव। सर्व खंदरमाळवाडी ग्रामस्थांच्या सहकार्याने, त्याचबरोबर आपल्या गावचं भूषण हरिभक्त पारायण रमेश महाराज कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खंद्रेश्वर भजनी मंडळाच्या वतीनं सुरू असलेला हा काकडा उत्सव, हे आपल्या काकडा उत्सवाचं 6वं वर्ष आणि अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आपला हा काकडा संपन्न होत असताना खरोखर या भजनी मंडळाला द्यावे तेवढे ग्रामस्थांच्या वतीने धन्यवाद थोडेच आहेत। कारण एक महिनाभर त्यांना सकाळी 3 वाजल्यापासून ही तयारी करावी लागते आणि आपल्या दीपावलीच्या सणाच्या निमित्तानं अगदी भक्तिमय आणि दैदिप्यमान मेणबत्त्या पेटून अतिशय उत्साहानं जवळजवळ रात्रभर हे सर्व भजनी मंडळ आणि त्यांचे सहकारी महिला भगिनी रात्रभर जागे असतात आणि सर्व परिसरामध्ये उल्लेखनीय असा कार्यक्रम आपल्या खंदरमाळ भजनी मंडळाच्या वतीनं हा काकडा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत असतो आणि अशीच परंपरा अखंड सुरू ठेवावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करतो। आणि ही परंपरा सुरू ठेवत असताना भजनी मंडळाला, त्याचबरोबर महाराजांना जे काही सहकार्य लागत असेल, आपण सर्वजण त्याच्यामध्ये तनाने, मनानं आणि धनानं सहभागी होऊ आणि हा उत्साह आपल्या पंचकृषीमध्ये अधिकाधिक मोठ्या प्रमाणात कसा संपन्न होईल यासाठी आपण सर्वांनी कार्यतत्पर राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं मी महाराजांना आणि भजनी मंडळाला मनापासून सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो। तुळशी विवाहाच्या निमित्ताने या ठिकाणी काकड्याची सांगता होते। खऱ्या अर्थाने महाराजांनी सांगितलं की आपल्याला 6 वर्ष झाली। सुरुवातीला ज्या वेळेला काकड्याची या ठिकाणी नियोजन करण्यात आलं त्यावेळेला अन्नदान हे सुरुवात नव्हती, परंतु सीताराम लेंडे आणि मी आम्ही सुरुवात अशी नाश्त्यापासून केली। अन्नदानाची त्यावेळेला कल्पना नव्हती, परंतु काहीतरी महाप्रसाद म्हणून या ठिकाणी करायचा आणि ऐन वेळेला आम्ही दोघांनी ही सुरुवात केली। त्याचा वृक्ष आता या ठिकाणी मोठा झालेला आहे। खऱ्या अर्थाने यावर्षी महाराजांनी खंत व्यक्त केली, कामाचे दिवस आहेत, गडबडीचे दिवस आहेत, परंतु काम हे नेहमीच असतं। हा उत्सव वर्षातून एकदाच असतो। खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला उपस्थित दाखवणं गरजेचं असतं, परंतु या ठिकाणी जेवढे या कार्यक्रमासाठी आले तेवढ्यांचे या मंडळाच्या वतीने मी सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो। या काकड्या निमित्ताने महाराजांना विनंती आहे की आपण ज्या उत्सवात काम करत असतो त्या उत्सवाने या ठिकाणी आपल्याला भरपूर सहकार्य लाभेल, सहकार्य मिळत जाईल। थोडीशी काहींची अडचण असते, परंतु ती दूर
करण्याचा प्रयत्न आपण करत असतो, परंतु काकडा हा आपण कधी खचून जाऊ नये ही माझी विनंती आहे. कारण का वर्षातून हा एकमेव हा आनंद असा की एक महिना आपण जो कार्यक्रम हा महिनाभर करत असतो, सर्वांना काहींना समजा लाऊडस्पीकर दुखवत असेल. कृष्ण हरी, मी हरिभक्त परायण रमेश महाराज कसबे. सालाबादप्रमाणे आम्ही हा तुळशी विवाह साजरा करत असतो आणि तुळशी विवाह साजरा करत असताना एक अभिमानाची गोष्ट सांगू शकतो, स्वाभिमानाने सांगू शकतो की आमच्या खंदरमाळ नगरीमध्ये हा जो कार्यक्रम होतो आहे हा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम होतो आहे. कारण मी आत्तापर्यंत पुष्कळ गावामध्ये फिरत आलो, परंतु असा तुळशी असा काकडा मी कुठेही पाहिला नाही. कारण तुळशीचं महत्त्व असं आहे की तुळशी ही एक जालिंदर, तिचं नाव वृंदा आहे आणि ती एक जालिंदर राजाची पत्नी आहे. ती तुळशी वृंदा ही महानपतिव्रता आहे, परंतु महानपतिव्रता असताना तुळशीचा विवाह का लावायचा मी हे सांगतोय की महानपतिव्रता असताना तिचा जो पती आहे तो देवांना आवरेना लढाईमध्ये युद्धामध्ये, म्हणून देवांनी तो मारला गेला. मारल्याच्या नंतर ही महानपतिव्रता असताना तुळशी माता ही महानपतिव्रता असताना तिने भगवान परमात्म्याला विनंती केली की तुम्ही माझा पती मारला, आता माझं काय तारुण्य कसं जाणार. अशा पद्धतीमध्ये मग ही महानपतिव्रता असल्यामुळं भगवान परमात्म्याने सांगितलं, वृंदा घाबरू नको, जरी कोणी विवाह तुझ्याबरोबर केला नसेल, तुझा पती जरी गेला असेल तरी मी स्वतः तुझा पती होऊन मी तुझ्याबरोबर विवाह करायला तयार आहे. आणि मग ती तिथी होती त्रिपुरा पौर्णिमेची. म्हणजे हे मधले जे 4 दिवस आहेत सर, हे मधले जे 4 दिवस आहेत ते तुळशी विवाहात आहे. म्हणून आम्ही त्रिपुरी पौर्णिमेला हा तुळशी विवाह साजरा करत असतो. आणि तुळशी विवाह साजरा करत असताना आमचे जे खंदरमाळचे जे काही जे ग्रामस्थ आहेत, भजनी मंडळ असेल, अगदी चांगल्या पद्धतीने मला इतकी साथ देतात. आणि आम्ही एक स्वाभिमानाने सांगतो साहेब तुम्हाला, सर तुम्हाला पण, आता तुम्ही याच गावचे आहे, स्वाभिमानाने सांगतो की कुठल्याही गावामध्ये असा तुळशी विवाह किंवा असा काकडा होत नाही. काकडा होतो, प्रत्येक ठिकाणी होतो, पण असा काकडा, कारण आम्ही जसं संतांनी लिहून ठेवलं आहे, सहस्र दीपे दीप कैशी प्रकाशली प्रभा उजळल्या तसा दिशा गगना आली शेशोभा, त्या मुक्तीप्रमाणे आम्ही दररोज 1,500 पंथी पेटून मेणबत्ती पेटून आम्ही हा काकडा साजरा करत असतो. आणि काकडा साजरा करत असताना प्रत्येकाला वाटेल बुवा इथं एक पंढरपूर तयार झालं. आणि मग हा जो भक्तीचा आनंद आहे तो महिनाभर आम्हाला इतका काही आनंद देऊन जातो की आमची बॅटरी पूर्ण वर्षभर चार्जिंग होते. आणि ती वर्षभर चार्जिंग झाल्याच्या नंतर पुन्हा थोडीशी डिस्चार्ज व्हायला लागली की पुन्हा काकडा येतो. आणि मग त्या काकड्याच्या याच्यामध्ये आम्ही ती आमची बॅटरी चार्जिंग ऊर्जा करून घेतो. आणि मग असा उत्कृष्ट आनंद आम्हाला मिळतो. आणि त्या आनंदामध्ये हे सगळे ग्रामस्थ अगदी महिनाभर आमची दिवाळी सुरुवात होते महाराज, आमची दिवाळी सुरुवात होते, कोजागिरी पौर्णिमेला दिवाळी सुरुवात होते आणि त्रिपुराई पौर्णिमेला आमची दिवाळी संपते. अशा पद्धती, कारण साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा म्हणून हा उत्साहाचा दिवस आम्ही 1 महिनाभर दिवाळी साजरी करत असतो. आणि ते अगदी सगळ्यांच्या सहकार्याने या तुळशी विवाहाला आमचे सर असतील, सुभाषदादा असतील, हे सगळेच मंडळी, गोपीचंद सर असतील, हे सगळेच मंडळी अगदी चांगल्या प्रकारे साथ देतात. आणि साथ देत असताना मला एक कौतुक वाटतं की मी या गावामध्ये जन्म घेतला आहे. साहेब तुम्हाला एक सांगतो, आता काकडा संपलाय पण अगदी डोळ्यातून धारा येतात. महिनाभर असं आनंदमय वातावरण होऊन जातं. सगळ्यांचं मी ऋणी आहे. मी तर भगवान परमात्म्याला विनंती करेन की जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत अशी सेवा तुमची आमच्याकडून घडून अपेक्षा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये आमच्या खंदरमाळ गावामध्ये आज काकड्याच्या सांगतेच्या निमित्तानं तुळशी विवाह या ठिकाणी संपन्न झाला. आणि तो संपन्न होत असताना मी प्रथमतः हा काकडा आणि हा तुळशी विवाह संपन्न करणारे आमच्या गावातील हरिभक्त पारायण रमेश महाराज कसबे असतील, त्याचप्रमाणे सुभाष महाराज लेंडे असतील आणि त्यांच्या सर्व टीमचं मी प्रथमतः गावचा प्रथम नागरिक या नात्यानं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मला मनापासून सांगायला आनंद वाटतो की संगमनेर तालुक्यात नव्हे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असणारा हा तुळशी विवाह आज या ठिकाणी संपन्न झाला. आणि तो संपन्न होत असताना संपूर्ण गावानं चांगल्या प्रकारे या ठिकाणी हजेरी लावली. मी प्रथमतः ग्रामस्थांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि या निमित्तानं महाराज तुम्हाला आणि तुमच्या टीमला एक शब्द या ठिकाणी देतो की येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आणि सगळी मंडळी तुमच्या पाठीमागं
भक्कमपणे उभा राहू हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम या ठिकाणी आपलं जे काही खंडेश्वर भजनी मंडळ आहे याच्या वतीने मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. गेली 1 महिन्यापासून या ठिकाणी हा काकड आरतीचा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी पार पडतो आहे आणि सांगायला विशेष आनंद वाटतो की या ठिकाणी सांस्कृतिक परंपरेप्रमाणे या ठिकाणी अतिशय उत्साहात आणि आनंदाने हा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी होत असतो आणि त्याची सांगता आज या ठिकाणी तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाने या ठिकाणी आपण करतो आहोत. त्यानिमित्तानं या महिन्याभरामध्ये जे परिसरातील भजनी मंडळातील सदस्य असतील, इतर जे काही ग्रामस्थ असतील आणि आजही आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या खंडेश्वर भजनी मंडळातर्फे महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.